चला आपण बघायला घेऊया की आपल्याला ह्या एक्झिबिशन मध्ये काय बघायला मिळणार. तसंच पुढे कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला इथे परत ज्वेलरीचा स्टॉल लागलेला आहे. तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. चकली, त्याच्यानंतर कुकीज आहेत, चिवडा आहेत. व गुढीला उभारण्यासाठी जर आपल्याला ते वस्त्र हवे असेल तर तेही इथे आपल्याला घ्यायला मिळणार आहे. वगैरे जीन्स वर, टी शर्ट वर, शर्ट वर जर घालण्यासाठी ज्वेलरी तुम्हाला शोधायची, पण जर तुम्हाला ती मार्केटमध्ये भेटत नसेल तर तुम्ही घे भरारीचं एक्झिबिशन नक्की अटेंड करा. कमळ आहे ज्याच्यामध्ये आपण कलश वगैरे ठेवून छान आपलं पानांचं पण हे ऍक्च्युली फॅब्रिक आहे. तुम्ही बघू शकता अगदीच रिअल वाटत असेल, पण हे खणाच्या साडीचं बनवलेलं आहे आणि त्याला छान असे गोंडे लावून CKP हॉल जवळ हे एक्झिबिशन भरलेलं आहे. घे भरारी भव्य प्रदर्शन फन फूड शॉपिंग 21, 22, 23 मार्च 2025 सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत हे एक्झिबिशन आहे. तर तुम्ही नक्की या आणि व्हिजिट करा. नमस्कार, मी नीलम उमराणी हैदराबादकर, घे भरारीची को फाउंडर. घे भरारीचं एक्झिबिशन ठाण्यामध्ये जवळपास हे 8वं एक्झिबिशन आहे आणि दरवेळेला ठाणेकर उदंड प्रतिसाद देतात. यावेळेलाही तो दिसतोच आहे. आज आपल्याला काल प्रदर्शन चालू झालं. 21, 22 आणि 23 असे 3 दिवस हे प्रदर्शन आहे. आज शनिवारची संध्याकाळ आहे आणि उत्तम प्रतिसाद ठाणेकरांनी दिला आहे. तर उद्याही रविवारी सगळ्यांना सुट्टी असेल तर जरूर सर्वांनी आवर्जून प्रदर्शनाला या. 90-95 स्टॉल आहे तिकडे. एक्सक्लुझिव्ह प्रॉडक्ट तुम्हाला इथे बघायला मिळतील. हँडमेड, हँडक्राफ्टेड प्रॉडक्टची इथे भरमार आहे. तुम्हाला सगळं खूप आवडेल. बाहेर मार्केटमध्ये बघायला न मिळणाऱ्या वस्तू तुम्हाला इथे मिळतील. तर सर्व ठाणेकरांनी जरूर या. उद्याचा लास्ट डे आहे. जरूर सर्वांनी आवर्जून यासाठी वेळ काढा. थँक्यू. तर नीलम मॅमने एक छोटासा छान बाईट दिलेला आहे आणि आपल्याला त्याने थोडक्यात सांगितलेलं आहे की इथे आपल्याला काय काय बघायला मिळणार आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे मी थोडी लेट पोहोचलेली आहे. एक दिवस होऊन गेलेला आहे, दुसऱ्या दिवशी आलेला आहे. 3च दिवसांचं एक्झिबिशन आहे, त्यामुळे सॉरी. नेक्स्ट टाइम मी नक्की प्रयत्न करेन की पहिल्याच दिवशी जाऊन शूट काढीन आणि तुमच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन घेऊन येईन. तर चला आपण बघायला घेऊया की आपल्याला ह्या एक्झिबिशन मध्ये काय बघायला मिळणार. तुम्ही बघू शकता इथे साडी आहेत, कॉटनच्या साडी, ब्लाउज पीस वगैरे. सो फर्स्ट काउंटर आपल्याला हेच मिळणार आहे. इथे साडी, त्याच्यानंतर ब्लाउज, एक युनिक स्टाईलचे ब्लाउज वगैरे आहेत. तुम्ही बघू शकता. तसंच पुढे कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला इथेही साडी, ब्लाउज पीस वगैरे ह्या गोष्टी इथे अवेलेबल होणार आहे. पार्टीवेअर साडी वगैरे तुम्ही बघू शकता. इथे किती गर्दी आहे. सॅटर्डे असल्या कारणाने अक्षरशः जत्रा भरलेली आहे. तर आपण असं वरच्या वर आज शूट घेणार आहोत कारण की आपल्याकडे टाइम नाहीये. मला लवकरात लवकर जाऊन हा ब्लॉग एडिट करायचा आणि तुमच्यापर्यंत ही माहिती घेऊन यायची. सो इथे एक अँटिक ज्वेलरी पण आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा. सो तुम्ही येऊन इथे या गोष्टीची शॉपिंग करू शकता. जर गुढीपाडवासाठी तुम्हाला एक वेगळा अँटिक लुक रेडी करायचा असेल स्वतः बाबतीत तर इथे येऊन तुम्ही ही शॉपिंग करू शकता. ठीक आहे. तसंच पुढे कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला इथे ही साडी आहे, कॉटनच्या वन पीस आहे, त्याच्यानंतर ड्रेस मटेरियल आहे, ड्रेस पीस आहे, कुर्तीज आहेत. तसं पुढे गेल्यानंतर आपल्याला हँड पेंटेड इथे साड्या दिसतात. तुम्हाला जर जास्वंदाची किंवा प्राजक्ताची फुलांची जे सध्या ट्रेंडिंग चालू आहे डिझाईन, तर त्या बाबतीत जर साड्या घ्यायच्या असेल, तशा पॅटर्नच्या जर साड्या घ्यायच्या असतील तर इथे त्याही साड्या आपल्याला बघायला मिळणार आहे. तसं जर थ्रेड वर्क केलेले ही एक साडी आहे जी खूपच गोड आहे. काय प्राइस आहे याची? 1300 रुपयाला ही प्युअर कॉटनची साडी आहे. मल कॉटनची. ओके, मल कॉटन आहे. त्याच्यानंतर हे हँड पेंटेड केलेले छान असे फ्लावर्स आहेत. बघू शकता. सो रिझनेबल प्राइस मध्ये. तसंच ब्लाउज वगैरे काही इथे व्हरायटीज आहेत. तर पुढे गेल्यानंतर आपल्याला मिळणार आहे इथे अँटिक ज्वेलरी, हँडमेड ज्वेलरी आहे. तुम्ही बघू शकता. पुढे कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला इथे आहे छान असं शॅम्पू, त्याच्यानंतर बाथ सोप, त्याच्यानंतर फेस वॉश, फेस पॅक, फेस क्रीम ह्या गोष्टी इथे आपल्याला बघायला मिळणार आहे. तसंच पुढे कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला इथे परत ज्वेलरीचा स्टॉल लागलेला आहे. तुम्ही बघू शकता. वेगवेगळ्या व्हरायटीजच्या अशा ज्वेलरी आहेत. तसंच पुढे गेल्यानंतर 93 स्टॉल आहेत, 93 स्टॉल आहेत.
तर आपण कुठे कुठे जाणार आणि ही व्हिडिओ किती मोठी होईल हे समजू शकता. इथे खायचे पदार्थही आहेत, चकली, त्याच्यानंतर कुकीज आहेत, चिवडा आहेत, बिस्किट्स आहेत. तसं पुढे कंटिन्यू गेल्यानंतर आपल्याला इथे परत साडीचं एक स्टॉल लागलेला आहे. तुम्ही बघू शकता मल कॉटन मध्ये इथे हँड पेंटेड किंवा थ्रेड वर्क केलेल्या साड्याही आपल्याला इथे मिळणार आहेत. तर तुम्ही गुढीपाडव्यासाठी जर तुम्हाला नवीन वेगळा लुक करायचा असेल, काहीतरी लिहिलेलं सारे गम पधनी सा, तुम्ही बघू शकता तिकडे तसा एक ब्लाउज पीस आहे, तुम्ही बघू शकता. पुढे कंटिन्यू आपल्याला गेल्यानंतर इथे लहान मुलांसाठी किंवा गुढीला उभारण्यासाठी जर आपल्याला ते वस्त्र हवे असेल तर तेही इथे आपल्याला घ्यायला मिळणार आहे. लहान मुलांचे छान छान असे कॉटनचे फ्रॉक वगैरे इथे आहेत. इथे बघा तुम्ही पैठणीचे लहान मुलांचे त्याची पहिली पाडवा, त्याचा पहिलाच पाडवा असेल त्याच्यासाठी हा ऑप्शन खूप सुंदर आहे, बघू शकता. जॅकेट आहे, पैठणीचं पर्स आहे, लहान मुलांचा फ्रॉक आहे, पैठणीची गुढीची वस्त्र आहेत. तसंच पुढे गेल्यानंतर आपल्याला इथे छान असं फॅब्रिकचे क्लच आहेत, स्लिंग बॅग आहेत, तुम्ही बघू शकता. स्लिंग बॅग, पर्स, हँड बॅग वगैरे इथे आपल्याला ह्याही गोष्टी अवेलेबल होणार आहे. तसंच पुढे कंटिन्यू गेल्यानंतर आपल्याला इथे कॉटनचे कुर्तीज आहेत, जॅकेट आहेत, वन पीस आहेत, तुम्ही बघू शकता. वेगळ्याच व्हरायटीजचे आहेत. तुम्हाला हे थ्रेड वर्क केलेलं, त्याच्यानंतर कलर कॉम्बिनेशन हे फक्त डिझायनर कडेही तुम्हाला मिळणार. असं जर तुम्ही घ्यायला गेला तर त्याच्या व्हरायटी मध्ये आपल्याला कुर्तीज मिळणार नाही. सो हे थोडे अँटिक ज्वेलरी आहे, तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला वन पीस वर वगैरे, जीन्स वर, टी शर्ट वर, शर्ट वर जर घालण्यासाठी ज्वेलरी तुम्हाला शोधायची, पण जर तुम्हाला ती मार्केटमध्ये भेटत नसेल तर तुम्ही घे भरारीचं एक्झिबिशन नक्की अटेंड करा, कारण की तुम्हाला इथे ह्या पीसेस किंवा ह्या गोष्टी अवेलेबल होणार आहेत. तर एक वेगळं असं हे आहे, हे काय इयरिंग्स आहे का? इयर कप्स आहेत ना? ओके, त्या मॅमने वेअर केलेला आहे, तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर आहे. इयर कप्स म्हणतात ह्याला, काहीतरी नवीन आहे वेगळं, त्यांनी असं छान असं वेअर केलेलं आहे. काय प्राइस आहे ह्याची? 300 रुपीजचं एक आहे, पण तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. एकच आहे की दोन येतात? दोन पॅर येतात 300 मध्ये. ओके, नाईस, खूप छान असं हे इयरबड्स आहे. तसंच पुढे कंटिन्यू गेल्यानंतर आपल्याला इथे परत अँटिक ज्वेलरी लागलेली आहे, तुम्ही बघू शकता. ह्याही गोष्टी आपल्याला बघायला मिळत आहे. जर तुम्हाला पैठणीचा घागरा चोली किंवा कुर्ता विकत घ्यायचा आहे, किंवा खणाची टोपी विकत घ्यायची आहे, किंवा पैठणीची टोपी विकत घ्यायची आहे, तर इथे आपल्याला छान असा ऑप्शन आहे, तुम्ही बघू शकता. इथे किती सुंदर सुंदर असे खणाची टोपी, त्याच्यानंतर मोजडी, त्याच्यानंतर तोरण, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत. आणि शॉपिंग करायला नक्कीच या. तसंच पुढे बघितलं तर आपल्याला इथे परत कॉटनच्या कुर्ती, कॉटनची साडी, वन पीस वगैरे अशा या गोष्टीही इथे परत आपल्याला कलमकारीमध्ये वगैरे बघायला मिळतात. परत ज्वेलरी आहे, ज्वेलरीचं काउंटर इथे आहे, तुम्ही येऊन शॉपिंग करू शकता. ठीक आहे. परत कंटिन्यू आपल्याला विश्मी करून इथे एक साडीचं काउंटर आहे, तेही आपल्याला साड्या मिळणार आहे, तुम्ही बघू शकता. इथे आपल्याला कॉटनच्या, त्याच्यानंतर थोडं चंदेरीमध्ये वगैरे ब्लाऊज, रेडीमेड ब्लाऊज वगैरे ह्या गोष्टीही इथे आपल्याला अवेलेबल होणार आहेत. तसंच पुढे गेल्यानंतर छान अगरबत्ती, उदबत्ती ह्याचं स्टॉल आहे. त्याच्यानंतर बघू शकता अगरबत्ती, उदबत्ती, तुम्ही याही गोष्टी इथे येऊन शॉपिंग करू शकता. तसंच पुढे आपल्याला इथे लखनवी मध्ये कुर्ती जर तुम्हाला घ्यायची असेल तर इथे त्याचे सेट आहे, त्याच्यानंतर सिंगल कुर्ती आहे, ह्या गोष्टीही आपल्याला इथे मिळू शकणार आहे. तुम्ही येऊन ही शॉपिंग करू शकता.
हँडबॅग आहे, तुम्ही बघू शकता लेदरचा वगैरे छान युनिक आणि फॅन्सी लुक छान आपल्याला इथे हँडबॅग बघायला मिळत आहेत. तर तुम्ही येऊन ह्याचीही शॉपिंग करू शकता. तसंच पुढे कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला इथे परत स्किन केअर प्रोडक्ट आज मिळालेले आहेत. तसंच पुढे कंटिन्यू आल्यानंतर आपल्याला इथे परत स्किन केअर प्रोडक्ट आहेत. त्याच्यानंतर बॉडी बटर, त्याच्यानंतर शॅम्पू, कंडिशनर, लिप बाम, सेरम, हेअर सिरम, फेस पॅक, बॉडी स्क्रबर वगैरे इथे ह्या गोष्टीही आपल्याला मिळणार आहे. तर तुम्ही नक्की येऊन शॉपिंग करा. तसंच पुढे कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला इथे कलमकारी वगैरे चंदेरी साडी, त्याच्यानंतर खणाच्या साड्या, त्याच्यानंतर काठापदराच्या साड्या, ह्याला काय म्हणतात आपलं महेश्वरी साडी ना. इथे महेश्वरी साडी वगैरे जर तुम्हाला इथे प्युअर महेश्वरी मध्ये जर बघायचं असेल आणि वेगवेगळे कलर बघायचं असेल तर नक्कीच इथे येऊन तुम्ही विजिट करा. तसंच पुढे कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला इथे ज्वेलरी आहे, अँटिक ज्वेलरी आपल्याला बघायला मिळते. पुढे कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला इथे पिलो कव्हर जर तुम्हाला तुमचं घर छान पद्धतीने गुढीपाडव्याच्या दिवशी सजवायचं असेल तर तुम्हाला इथे ऑथेंटिक आणि छान असं ट्रेडिशनल रजाई म्हणा, त्याच्यानंतर पिलो कव्हर, त्याच्यानंतर सोफ्यावर टाकायसाठी एक छान असं साडीत लुक देणारं पिलो कव्हर वगैरे आपल्याला इथे मिळणार आहे. हे खूप युनिक प्रोडक्ट आहे, तुम्ही बघू शकता. आपल्या पेटसाठी जर तुम्हाला इथे काय शॉपिंग करायची असेल तर इथे हा ऑप्शन आपल्याला मिळाला आहे. पेटसाठी टॉईज आहे, त्याच्यानंतर त्यांचे छान छान बोज आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर त्यांचे टॉईज आहेत. जर तुम्हाला पेटसाठी जर काय शॉपिंग करायची असेल तर तुम्ही इथे येऊन ही शॉपिंग करू शकता. पुढे आपण गेल्यानंतर इथे भरपूर सारे ब्लाउजेस आहेत, डिझायनर ब्लाउजेस आहेत, कुर्तीज आहेत, तुम्ही बघू शकता. प्लाझो आहेत. इथे कंटिन्यू आल्यानंतर आपल्याला इथे छान असे हँडमेड बॅग्स आहेत, तुम्ही बघू शकता. तसंच पुढे गेल्यानंतर आपल्याला इथे छान अशा साडी मिळणार आहेत महेश्वरी मध्ये, पैठणी मध्ये, थ्रेडवर्क मध्ये, कॉटन मध्ये, कलमकारी मध्ये वगैरे याही साड्या आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत. जर तुमची मुलगी 2 ते 3 वर्षाची असेल आणि तिच्यासाठी जर तुम्हाला ट्रेडिशनल लुक मध्ये थोडं ऑथेंटिक आणि छान असं छान ट्रेडिशनल लुक मध्ये जर तुम्हाला गुढीपाडव्याला लुक करायचा असेल तर हा ऑप्शन खूप छान आहे. जर तुम्ही घे भरारी एक्झिबिशन अटेंड करते तर हा स्टॉल नक्कीच विसरू नका, कारण की ते खूप छान व्हरायटीचे फ्रॉक अवेलेबल आहे. अगदी लहान मुलांपासून मोठ्या मुलींपर्यंत आपल्याला ह्या स्टॉलला फ्रॉक बघायला मिळणार आहे. तुम्ही बघू शकता इथे कोस्टर्स आहेत, त्याच्यानंतर ट्रे आहे, त्याच्यानंतर तुम्ही किचन होल्डर वगैरे या गोष्टीही इथे आपल्याला बघायला मिळणार आहे. तसंच पुढे कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला इथे वन-पीस आहेत, कॉटनचे कुर्तीज आहेत. पुढे कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला इथे परत ज्वेलरीचं सेक्शन लागलेलं आहे. तिथे छान छान अशा ज्वेलरी आहेत, त्याच्यानंतर छान असे हेअरकप्स आहेत. काय प्राइस आहे ह्यांची? 499 पासून 570 रेंज मध्ये आहे. वेगवेगळी प्राइस आहे. ओके, जसं आपल्याला आवडेल तसं आपण विकत घेऊ शकतो. त्या छान छान ऑप्शन्स इथे आपल्याला आहेत. तसंच पुढे कंटिन्यू आपण ज्वेलरीज बघतो. तुम्ही बघू शकता इथे किती वेगवेगळ्या व्हरायटीजच्या ज्वेलरी आपल्याला बघायला मिळणार आहे, घ्यायला मिळणार आहे. परत इथे आपल्याला कॉटनच्या कुर्तीज आहेत. तसंच पुढे कंटिन्यू केल्यानंतर इथे आपल्याला परत कॉटनच्या कुर्तीज मिळणार आहेत. तुम्ही बघू शकता हे छान छान व्हरायटीचे कुर्तीज आहेत, ड्रेस मटेरियल आहेत, रेडीमेड ड्रेस सेट आहेत. जर लहान मुलांमध्ये तुम्हाला नाईटवेअर चेक करायचं असेल किंवा जर नाईटवेअर जर तुम्हाला घ्यायचं असेल कप्तानमध्ये, त्याच्यानंतर वेगवेगळ्या व्हरायटीज मध्ये, तर इथे आपल्याला हा ऑप्शन बघायला मिळणार आहे. तुम्ही बघू शकता किती छान छान आहे. गर्ल ऑप्शन्स इथे आपल्याला मिळणार आहे. बंडी म्हणतो ना, तसे बंडी आणि शॉर्ट्सचे सेट्स आहेत आणि नाईट सूट आहेत. परत एक इंटरेस्टिंग स्टॉल आलेला आहे आणि हे आहे अँटिक ज्वेलरी. तुम्ही बघू शकता जर तुम्हाला जीन्स टॉप वगैरे तयार करायचं असेल तर ही ज्वेलरी नक्कीच तुम्हाला उपयोगी पडेल.
आणि छानही दिसेल. खूप छान असं हे एक हँडक्राफ्ट ज्वेलरी आहे. तुम्ही त्यांचा इन्स्टा आयडी बघू शकता. तुम्ही हा स्कॅन करून इथेही जाऊन शॉपिंग करू शकता. परत आपल्याला इथे छान असं कॉटनच्या कुर्तीज आहेत, वन पीस आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर टॉईज आहेत. इथे तुम्ही बघू शकता इथे छान हा एक ऑप्शन आहे, एक वेगळाच काउंटर आहे. इथे लहान मुलांसाठी काही गोष्टी आपल्याला शॉपिंग करायला मिळणार आहे. वॉटर बॉटल आहे, त्याच्यानंतर टॉईज आहेत, गाड्या आहेत, पपीज आहेत. त्याच्यानंतर टॉईज मध्ये, डॉल मध्ये हे आपल्याला छान ऑप्शन इथे बघायला मिळणार आहे. टॉईज मध्ये जर किचन घ्यायचे असेल तुम्हाला इथे तर तोही ऑप्शन आपल्याला बघायला मिळणार आहे. तर नवीन वर्ष सुरुवात होणार आहे, त्यासाठी जर तुम्हाला सुंदर गिफ्ट किंवा स्वतःसाठी सेल्फ गिफ्ट हेही असू शकतं. इथे वर्ष मराठी महिन्यांचं कॅलेंडर इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर इथे कंटिन्यू आपण बघताय तर इथे पोस्टर्स वगैरे आहेत. मी आयुषी बोलते, तू आशिष तशी बोलली मला कळलं. इथे त्यांचा इन्स्टा आयडी आहे, तुम्ही इथे स्कॅन करून इथूनही तुम्ही ऑर्डर करू शकता. काय प्राइस आहे? अन्न हे पूर्ण ब्रह्म ह्याचं 150 ला. हे एक छान असं कोस्टर आहे, फ्रीज मॅग्नेट आहे, तुम्ही बघू शकता. तर तसंच पुढे कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला इथे परत ब्लाउजेस आहेत, रेडीमेड ब्लाउज आहेत, तुम्ही बघू शकता. तसंच पुढे कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला वन पीस आहेत, कुर्तीज आहेत, तुम्ही बघू शकता. इथे हाही आपल्याला ऑप्शन बघायला मिळणार आहे. तर इथे हाही स्टॉल आहे. इथे छान छान आपल्याला चांगले हातसडीचे तांदूळ आहे, त्याच्यानंतर मालवणी थालीपीठ, त्याच्यानंतर पिठी, वडेपीठ या गोष्टींचाही स्टॉल आहे. ब्राऊन पोहा, त्याच्यानंतर लसूण चटणी, शेवंचा लाडू वगैरे हेही आपल्याला ऑप्शन इथे असणार आहे. केतकी फूड्स करून कनक फूड्स करून, देवगडचं सुप्रसिद्ध कनक फूड्स करून ह्यांच्या स्टॉलचं नाव आहे. तर तुम्ही बघू शकता हा सेक्शन आहे पूर्ण भरलेला आहे माणसांनी आणि स्टॉलने. तर इथे ह्याही ऑप्शन आपल्याला बघायला मिळणार आहे आणि तो म्हणजे आहे ज्वेलरी, अँटिक ज्वेलरी आहे. इथे झुमके आहे, स्टड आहे, इथे हाही ऑप्शन आपल्याला बघायला मिळणार आहे. तसंच पुढे आपल्याला गेल्यानंतर इथे गुढीचे वस्त्र आहे, त्याच्यानंतर तोरण आहे छान छान पद्धतीचे, त्याच्यानंतर हा कमळ आहे ज्याच्यामध्ये आपण कलश वगैरे ठेवून छान आपला टेबल सजवू शकतो. त्याच्यानंतर हे छोट्यामध्ये आहे, त्याच्यानंतर हे छोट्यामध्ये. ह्याची काय प्राइस आहे? 200 रुपयाला. हे अगदीच आपण नैवेद्य वगैरे दाखवायचं असेल किंवा काहीतरी आपल्याला टेबल सजवायचं असेल तर ऑप्शन हा एक सुंदर आहे. हे छान असं तोरण ताईने आपल्याला दाखवलं आहे. काय प्राइस आहे याची? 400चं हे तोरण आहे आंब्यांचं पानांचं, पण हे ऍक्च्युली फॅब्रिक आहे, तुम्ही बघू शकता. अगदीच रिअल वाटत असेल, पण हे खणाच्या साडीचं बनवलेलं आहे आणि त्याला छान असे गोंडे लावून असं सुंदर एक तोरण बनवलेलं आहे. त्याच्यानंतर महालक्ष्मीचं जर तुम्ही व्रत करत असाल त्यासाठी ही इथे छान एक ऑप्शन आहे, त्याची साडी आहे. त्याच्यानंतर असं छान असा दिवा आहे, तुम्ही बघू शकता. हा ऑप्शन ही आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. पुढे कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला इथे आहे छान असे कुर्तीज आहेत. तुम्ही बघू शकता. इथे मी आता फक्त मी कंटिन्यू तुम्हाला कॅमेरा फिरवते की तुम्हाला इथे काय काय बघायला मिळणार आहे, कारण की खूप गर्दी आहे आणि मला त्यांना डिस्टर्ब करायचं नाही बिकॉज ऑफ ते लोक खूप जास्ती बिझी आहेत. इथे छान अशा रेडीमेड रांगोळ्या आहेत, तुम्ही बघू शकता. रेडीमेड रांगोळ्या ही आपल्याला मिळणार आहेत. तसंच पुढे कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला इथे मिळणार आहे छान असे कुर्ती, त्याच्यानंतर टॉप वगैरे ह्या गोष्टीही आपल्याला इथे बघायला मिळणार.
आहे, इथेही तोच ऑप्शन आहे. परत कुर्ती, शॉर्ट टॉप, जीन्स वेअर वर करण्यासाठी टॉप ऑप्शन आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. तसंच पुढे आपल्याला तिथे परत एक अँटिक ज्वेलरीचा स्टॉल लागलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे खूपच सुंदर आणि छान अशा ज्वेलरी आहेत, इयरिंग्स आहेत. जर तुम्हाला कोणाला गिफ्टिंग करायचं असेल तर हा ऑप्शन खूप छान आहे. साड्यांवर वगैरे किंवा वन पीस वर वगैरे हे खूप छान दिसतात. कुर्तीज वरही छान हा एक ऑप्शन. जर तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल तर माझं चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि उद्याचा 23 मार्च हा शेवटचा दिवस आहे आणि थोडा लेट झालेला आहे, 1 दिवसाने मी लेट केलेला आहे. पण नेक्स्ट टाइम मी नक्की ट्राय करेन की घे भरारीचं एक्झिबिशन मी लवकरात लवकर शूट करेन आणि तुमच्यापर्यंत एक्झिबिशनची माहिती घेऊन येईल. जर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर माझं चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. #vlogvibes